अशाच छान रेसिपी बघण्यासाठी सरोज फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. लाईक नक्की करा. आज आपल्याला बनवायची आहे कारल्याची भाजी एक नवीन पद्धतीने. ही रेसिपी तुम्ही पूर्ण बघा तरच तुम्हाला रेसिपी समजेल. कारल्याची भाजी आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवत राहतो, कारण ती कडू लागते म्हणून आपण अनेक उपाय करून भाजी बनवत राहतो. अशाच एक नवीन पद्धतीने ही भाजी मी आज बनवलेली आहे. तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा. चला तर मग एक नवीन रेसिपीला इथं सुरुवात करूया. त्याच्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते इथं आता आपल्याला बघायचं आहे. इथं मी 1/2 किलो कारले घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, पुसून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने दोघी साईडचे वेस्टेज काढून घ्यायचं आहे आणि मध्यभागी एक चीर मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी इथं ही कारली चिरून घेतलेली आहे. बघा, अशा पद्धतीने हे कारलं मध्यभागी अशी चीर मारून घ्यायची आहे. ते कारलं पण अशाच पद्धतीने मी चिरून घेतलेलं आहे. इथं मी हे कारलं जे चिरलेलं आहे त्याच्यामध्ये बिया आहेत, पण त्या बिया कवळ्या आहेत म्हणून मी त्या काढलेल्या नाही आहेत. बघा, याच्यामध्ये आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि 5 ते 10 मिनटं हे कारले असेच राहू द्यायचे आहेत मीठ लावून. तोपर्यंत आपल्याला इथं मसाला बनवून घ्यायचा आहे. इथं मी आता गॅस चालू करून कढई ठेवून घेतलेली, त्याच्यामध्ये गरजेनुसार तेल टाकून घेतलेले आहे आणि 1 वाटी शेंगदाणे घेतलेले. हे शेंगदाणे आता मी तळून घेणार आहे. आलटीपलटी करत राहायचं आहे, जळणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे. अशा पद्धतीने हे शेंगदाणे इथं मी आता तळून घेतलेले आहेत. आता एका प्लेटमध्ये आपल्याला हे शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत. असे लालसर शेंगदाणे होऊ द्यायचे आहेत. शेंगदाणे काढून झालेले आहेत. आता परत कढई ठेवून घ्यायची आहे. याच्यामध्ये 1 स्पून तेल टाकून घ्यायचं आहे. तेल टाकल्यानंतर याच्यामध्ये 1 चिरलेला कांदा टाकून घेतलेला, 1 हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे, लसण टाकून घेतलेला आहे आणि इथं मी चिंच घेतलेली आहे, कोथिंबीर टाकून घेतलेली आहे, कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. याला असं चांगलं परतून घ्यायचं आहे जेणेकरून ते कच्चं राहणार नाही. बस, हे आता एवढंच आपल्याला भाजायचं आहे. भाजून झालेलं आहे, आता काढून घ्यायचं आहे. आता एका मिक्सरच्या जारमध्ये हे सारण काढून घ्यायचं आहे आपल्याला. बघा, अशा पद्धतीने मिक्सरच्या जारमध्ये मी टाकून घेतलेलं आहे. आता याला बारीक करून घेऊ. इथं आता आपल्याला हे बारीक करून झालेलं आहे. याच्यामध्ये काही बेसिक मसाले आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. जास्त जाडही ठेवायचं नाही आणि बारीकही करायचं नाही, मिडियम ठेवायचं आहे आपल्याला. याच्यामध्ये आता सुके मसाले आपण टाकून घेऊ. अर्धा स्पून हळद घेतलेली आहे, 2 स्पून काळा मसाला घेतलेला आहे, 2 स्पून लाल चटणी घेतलेली आहे, अर्धा स्पून जिरं घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे गरजेनुसार आणि 1 स्पून मीठ घेतलेलं आहे. आता परत आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे, थोडं फिरवून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने इथं मी हा मसाला तयार करून घेतलेला आहे. थोडं जाडसर वाटतंय मला, परत फिरवून घेऊ. बघा, थोडंसं परत फिरवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हा मसाला इथं तयार झालेला आहे. आता हा मसाला आपल्याला
कारल्यांमध्ये भरून घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने हा मसाला इथं तयार करून घेतलेला आहे. आता आपल्याला हा मसाला कारल्यांमध्ये भरून घ्यायचा आहे. खूप छान वास येतोय मसाल्याचा मस्तपैकी. बघा, आता अशा पद्धतीने कारल्यामध्ये हे सारण भरून घ्यायचं आहे थोडं थोडं करून. इथं मी हे सारण चमचीने टाकत होती, पण ते मला जमत नव्हतं, पण मी या कारल्यात तसंच भरून घेतलं. नंतर मग दुसऱ्या कारल्यामध्ये मी हाताने गोळे करून मग मसाला भरून घेतलेला आहे. कारल्याची भाजी तुम्ही कशी पण बनवा, ती थोडीफार कडू लागतच राहते. पण मी जे हे कारले बनवलेले आहेत अशा पद्धतीने जेव्हा मी ही भाजी खाल्ली तेव्हा मला समजलं की भाजी अजिबात कडू लागत नाही. तुम्ही जर अशा पद्धतीने हे कारले बनवले तर भाजी कडू लागणार नाही. बघा, असे गोळा करून घेतलेला आणि कारल्यामध्ये भरून घेतलेला. इथं मी फक्त पाव किलोच कारले घेतलेले होते म्हणून, आणि इथं मसाला जास्त बनवलेला होता म्हणून मी मसाला जास्तीचा भरून टाकलेला कारल्यामध्ये. ही भाजी कडू का लागणार नाहीत, कारण यांच्यामध्ये मी चिंच टाकलेली आहे. चिंचेच्यामुळे कडू लागत नाही. जर तुम्हाला कारल्याची भाजी बनवायची असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने कारले घ्या. भाजी अजिबात कडू लागत नाही. बघा, इथं आता हे कारले भरून झालेले आहेत. अशा पद्धतीने भरून घेतलेले आहे सारण. आता या कारल्यांना परत आपल्याला फोडणी द्यायची आहे. याच्यासाठी मी आता गॅस चालू करून घेतलेला आहे. कढई ठेवून घेतलेली, गरजेनुसार तेल घेतलेलं आहे. तपू द्यायचं आहे. तपल्यानंतर याच्यामध्ये 1 स्पून राई घालायची आहे. 1 स्पून जिरं घ्यायचं आहे आणि तडकू द्यायचं आहे. तडकल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. इथं मी कोथिंबीर टाकलेली आहे. चिरलेला कांदा टाकलेला आहे. टमॅटो टाकलेला आहे 1 चिरलेला. आता याला परतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आलटीपलटी करत राहायचं आहे. जास्त आपल्याला हे कांदे आणि टमाटे शिजवायचे नाही आहेत, फक्त अशा परतून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये आता आपल्याला काही बेसिक मसाले टाकून घ्यायचे, जसं की 1 स्पून इथं मी मीठ टाकलेले आहे. इथं मी 1-2 स्पून परत काळा मसाला टाकलेला आहे. अर्धा स्पून हळद टाकलेली आहे आणि 1 स्पून इथं मी लाल चटणी टाकलेली आहे. अर्धा स्पून गरम मसाला टाकलेला आहे. थोडी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता परतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे. परतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आता कारले टाकून घ्यायचे. छानपैकी परतून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला कारले टाकून घ्यायचे आहेत. जो मसाला उरलेला आहे तोही टाकून घेऊ वरून अशा पद्धतीने. आणि मग आता वरून याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आणि वाफवून घ्यायचं. अशा पद्धतीने इथं मी झाकण ठेवून घेतलेलं आहे. आणि अशाच पद्धतीने आपल्याला आलटीपलटी करत राहायचं आहे अधूनमधून. हा मसाला आता वरती करून घेऊ, थोडासा कारल्यांवरती टाकून घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने इथं मी हा मसाला कारल्यांवरती टाकून घेतलेला आहे इथं, जेणेकरून खाली चिटकणार नाही, जळणार नाही मसाला, म्हणून अशा पद्धतीने मी
हा मसाला हे करून घेतलेला आहे. आणि आता याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि परत झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. इथं आता जवळपास भाजी तयार झालेली आहे. बघा खूप छान भाजी आलेली आहे. मस्तपैकी कलरही छान आलेला आहे भाजीला. खूप छान सुगंध दरवळतो आहे भाजीचा. मस्त खूप छान झालेली आहे भाजी. ही कारल्याची भाजी मी जवळपास 2 दिवसापूर्वी बनवलेली होती. हा व्हिडिओ टाकण्यासाठी मला खूप लेट झालेलं आहे. मध्ये उपवास असल्यामुळे ही रेसिपी मी टाकू शकली नाही. बघा अशाच पद्धतीने तुम्ही ही भाजी बनवा. खूप छान लागते. मस्तपैकी अजिबात भाजी कडू लागत नाही. आणि भाजीमध्ये जेव्हा तुम्ही सारण बनवणार तेव्हा चिंच टाकायला विसरू नका. खूप छान भाजी लागते मस्तपैकी. रेसिपी जशी मी बनवतेच तशीच मी सांगत राहते. याच्यामध्ये मी कोणतीही वस्तू लपवत नाही. जशी रेसिपी बनवलेली राहते त्याचप्रमाणे मी रेसिपी दाखवते. बघा एका प्लेटमध्ये मी आता 2 कारले काढून घेतलेले आहेत. कारण आता दुसऱ्या प्लेटमध्ये मी हे जे सारण आहे कारल्याच्या भाजीचं ते प्लेटमध्ये अशा पद्धतीने टाकून घेतलेलं आहे. आणि आता याच्यावरती मी आता कारले ठेवून घेणार आहे. बघा खूप छान मस्त अशा पद्धतीने मी ही प्लेट करून घेतलेली भाजीची तयार. बघा खूप छान. मला ही रेसिपी बनवण्यासाठी जवळपास 1 ते 1.5 तास लागलेला आहे. त्या मानाने कोणीच या अशा रेसिपींना कोणीच लाईक शेअर कमेंट करत नाही. मग मनही खूप नाराज होऊन जातं. लाईक करायला काही हरकत नाही आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. असाच सपोर्ट राहू द्या चॅनलला. भेटूया अशाच छानपैकी पुढच्या रेसिपीमध्ये. मस्त.